श्री स्वामी समर्थ मंडळी, स्वागत आहे तुमचं पुन्हा एकदा आपल्या मराठी यूट्यूब चॅनलवरती। तर आज आपण बघणार आहोत आपल्या माता लक्ष्मीला प्रसन्न करण्यासाठी आपण काय काय उपाय करू शकतो किंवा घरात आपल्या दैनंदिन जीवनामध्ये अशा काही गोष्टी आहेत की ज्या आपल्या लक्ष्मी मातेवर प्रसन्नित करतात किंवा आपण त्या गोष्टी करून लक्ष्मी मातेला प्रसन्न करू शकतो। तर आज त्याच गोष्टी मी तुम्हाला सांगणार आहे। चला तर मग बघूया आपण काय काय गोष्टी केल्याने आपली लक्ष्मी माता प्रसन्न होते। शुक्रवार हा देवी लक्ष्मीला समर्पित आहे असे मानले जाते की या दिवशी काही कामे केल्याने काही गोष्टी न केल्याने देवी लक्ष्मी प्रसन्न होते। जाणून घ्या शुक्रवारी काय करावे आणि काय करू नये। तर शुक्रवारी लक्ष्मी मातेला प्रसन्न करण्यासाठी मी आता उपाय सांगत आहे। चला, हिंदू धर्मात शुक्रवार हा देवीला समर्पित मानला जातो, त्यामुळे देवी लक्ष्मीला प्रसन्न करण्यासाठी शुक्रवार हा सर्वात शुभ दिवस मानला जातो। असे मानले जाते की शुक्रवारी काही कामे करणे अत्यंत शुभ मानले जाते, तर काही कामे करणे निषिद्ध आहे। शुक्रवारी केलेल्या उपायांमुळे जीवनात यश मिळते आणि प्रगती देखील होते। देवी लक्ष्मीच्या कृपेने धन आणि अन्नधान्याची प्राप्ती होते। असे मानले जाते की जीवनातील संकटे दूर होतात। जाणून घ्या शुक्रवारी देवी लक्ष्मीला प्रसन्न करण्यासाठी आपण काय गोष्टी केल्या पाहिजे। हिंदू धर्मातील मान्यतेनुसार देवी लक्ष्मीचा आशीर्वाद मिळवण्यासाठी शुक्रवारी गाईला भाकरी खायला द्यावी, गरीब किंवा गरजूंना अन्न आणि कपडे दान करावेत। या दिवशी देवी लक्ष्मीला नैवेद्य म्हणून खीर अर्पण केल्याने देवी प्रसन्न होते असे देखील मानले जाते। शक्य असल्यास शुक्रवारीही उपवास करावा, श्री लक्ष्मी सूक्ताचे पठण करावे। देवी लक्ष्मीचा आशीर्वाद मिळवण्यासाठी या दिवशी देवी लक्ष्मीसह भगवान विष्णूंचीही पूजा करावी। तर शुक्रवारच्या दिवशी काय करू नये म्हणजे ते कोणत्या गोष्टी अशुभ आहेत, तर शुक्रवारी पैशाचे व्यवहार टाळावेत। शुक्रवारी दिलेले पैसे परत मिळत नसल्याचे समजते। शुक्रवारी कोणाचाही अपमान होता कामा नये, विशेषतः महिला आणि मुलींचा, कारण महिला आणि मुली हे देवी लक्ष्मीचं प्रतीक मानले जातात। देवी लक्ष्मीला स्त्रियांचे निवासस्थान मानले जाते। शुक्रवारी तामसिक जेवणापासून लांब राहावे असे मानले जाते की या दिवशी आंबट अन्न खाणे टाळावे। तर शुक्रवारी कोणत्या मंत्राचा जप करावा। शास्त्रात असे म्हटले आहे की देवी लक्ष्मी कधीही एका ठिकाणी जास्त काळ थांबत नाही। माता लक्ष्मी स्वभावाने अतिशय चंचल आहे। लक्ष्मीला प्रसन्न करण्यासाठी तिची नित्य पूजा दररोज पूजा करावी। शुक्रवारी पूजा करताना लक्ष्मी देवीच्या मंत्राचा जप अवश्य करावा। मंत्राचा जप केल्याने देवी लक्ष्मी प्रसन्न होते आणि व्यक्तीच्या घरात कधीही कोणत्याच गोष्टीची कमतरता राहत नाही। तर तुम्ही आता ह्या मंत्राचा जप करू शकता। ओम श्री महालक्ष्म्यै च विद्महे विष्णुपत्न्यै च धीमहि तन्नो लक्ष्मी प्रचोदयात्। ह्या मंत्राचा जप तुम्ही शुक्रवारच्या दिवशी करू शकता। दुसरा मंत्र म्हणजे ओम श्री श्री कमले कमलाय प्रसीद प्रसीद श्री श्री ओम महालक्ष्मी नमः। तर अशा प्रकारे या दोन मंत्राचा जप करून तुम्ही महालक्ष्मी मातेला प्रसन्न करू शकता। तर व्हिडिओ आवडला असेल तर आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा, व्हिडिओ लाईक करा आणि इतरांना देखील शेअर करा।